आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज आणि सध्या आपण एक अतिशय महत्त्वाची व दुःखद बातमी पाहतोय ती म्हणजे मान तालुक्यातील शिरताव ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले शिपाई रणजित शामराव चव्हाण वय वर्ष 34 यांचा ड्युटीवर असतानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि मोठी दुर्दैवी घटना घडली आहे। 24 सप्टेंबर रोजी रात्री शिरताव गावाला पाणी पुरवठा करणारा जो पंप आहे तो बंद करण्यासाठी गेले होते, मात्र ते घरी परतलेच नाहीत। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी गेला असता पत्र्याच्या शेडमध्ये वडील मृत अवस्थेत पडलेले दिसले। या घटनेमुळे शिरताव गावात एकच खळबळ उडाली। शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन पावडरचा प्रचंड वास पसरलेला होता, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे क्लोरीन वायूंचा परिणाम असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। याच वासामुळे त्यांचा मुलगाही आजारी पडला असून त्याला मसवड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे। मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे। रणजित चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते। त्यांच्या निधनानं आई, पत्नी आणि 2 लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। गावकऱ्यांनी शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी केली आहे। ही दुर्दैवी घटना समजताच मान तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। त्याचबरोबर मसवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मैताचा पंचनामा देखील केलेला आहे। आपण पाहत होता शिरताव ग्रामपंचायतीतील शिपाई रणजित चव्हाण यांच्या ड्युटीवर असतानाच मृत्यूची बातमी। अशीच खरी आणि थेट बातमी पाहण्यासाठी जोडलेले रहा आपला आवाज न्यूज सोबत। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।